आज आपण बनवणार आहोत झणझणीत मस्त असा शेवयाचा उपमा. नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा. कधी खाल्ली आहे का ते देखील कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ते सांगा. आवडलीच तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरू करूयात. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर सर्वात अगोदर काय करायचं, कढईमध्ये तेल टाकायचं, तेल गरम होऊ द्यायचं आणि मग ह्या शेवया ज्या आहेत ना तर त्या भाजून घ्यायच्या. तुमच्याकडे जर विकतच्या शेवया असतील तर काही गरज नाही. पण ह्या शेवया आम्ही घरी बनवलेल्या आहेत. माझ्या मम्मीने ह्या शेवया घरी बनवलेल्या आहेत. त्यामुळे घरी बनवलेल्या शेवया जर असतील तर त्या भाजून घ्याव्याच लागतात. थोड्याशा भाजून घ्यायच्या, चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत भाजायच्या. अगदी 5 मिनिटात छान भाजून होतात. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. मी छान असं शेवया इथे भाजत आहे. तुम्ही पाहू शकता अगदी 5 मिनिटातच शेवया छान अशा भाजून तयार देखील झालेल्या आहेत. विकतच्या शेवया भाजायची गरज नाही पडत, पण आपल्या घरच्या ज्या शेवया असतात त्या भाजाव्या लागतात. भाजल्या ना मग त्याचा एक सुगंध जो आहे तर तो वेगळाच काहीसा येतो. खरंच खूप छान लागतात हे शेवया. ह्या शेवयाचा उपमा जो आहे ना तर तो खरंच खूप अप्रतिम लागतो. एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला देखील नक्की आवडेल. आणि रेसिपी याआधी कधी ट्राय केली होती का? प्लीज कमेंट करून सांगा. कशी वाटते ते देखील सांगा. आणि आता छान असं आपल्या इथे शेवया ज्या आहेत तर त्या भाजून देखील झालेल्या आहेत. आता त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि मग आपण दुसरी फोडणी देऊयात. फोडणीसाठी कांदा वगैरे कापून घेतलेला आहे, तुम्हाला दाखवतेच. आणि तुम्ही पाहू शकता आता छान अशा ह्या शेवया भाजून मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तुम्ही देखील अशा एका प्लेटमध्ये काढून ठेवा किंवा मग तुम्ही डायरेक्टली फोडणी दिली तरी चालेल. आणि आता तुम्ही पाहू शकता आता फोडणी टाकायची. त्यासाठी मी तेल घेतलं. तेल छान कडकडीत गरम होऊ देणार आहे आणि मगच आता इथे मी मोहरी घालणार आहे आणि मोहरी छान तडतडू देणार आहे. मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे ती दाताखाली येत नाही आणि आपल्याला कच्ची लागत नाही. तिचा कच्चेपणा पूर्ण दूर झाला पाहिजे. मग त्यामध्ये घालायचं जिरे आणि जिरे देखील छान तडतडू द्यायचे, फुलू द्यायचे. जिरे छान फुललेले दिसले, वरती यायला लागले की मग त्यामध्ये अद्रक लसणची अगदी थोडीशी पेस्ट घालायची. तुमच्याकडे लसण जास्त खाल्लेलं चालत असेल तर तुम्ही जास्त घाला. मला जास्त चालत नाही म्हणून मी कमी घातलं आहे. आणि लसण छान, मला अद्रक लसणची पेस्ट जी आहे तर ती छान परतली की लगेच मी इथे कांदा घातला आहे. कांदा देखील मी थोडाच घातला आहे. तुम्ही जास्त घालू शकता, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि कांद्याबरोबरच मी इथे मटार देखील घातलेले आहेत. आता घरात हिरवे मटार अवेलेबल होते आणि बाजारात देखील खूप जास्त प्रमाणात हिरवे मटार जे आहेत तर ते अवेलेबल आहेत. तुम्ही आणू शकता. काहींच्या घरात तर खूप जास्त असतात. माझ्याकडे देखील असतात. प्रत्येकाकडेच असतात कारण या दिवसामध्ये मटार खूप जास्त आणि खूप स्वस्तमध्ये मिळतात. खूप महाग देखील नसतात. तुम्ही पाहू शकता आता हे कांदा आणि मटार देखील छान परतवू दिले आणि मटार छान नरम पडायला लागले आणि कांदा देखील ब्राऊन रंग येईपर्यंत परतलेला आहे. आता आपण ना यामध्ये बाकी साहित्य टाकू. तर आधी कोथिंबीर टाकू, मग बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकू. मीडियमपेक्षाही जरा मोठाच होता टोमॅटो, कापून टाकलेला आहे. आता हे टोमॅटो देखील छान परतवून घ्यायचं आहे. आणि या संपूर्ण भाज्या ज्या आहेत तर त्या छान परतल्या गेल्या पाहिजेत म्हणजे आपला उपमा जो आहे तो अप्रतिम होतो. तुम्ही पाहू शकता आता छान अशा भाज्या ज्या आहेत त्या परतवून होत आलेल्या आहेत. टोमॅटो देखील छान परतत आहे. आता आपण यामध्ये सुके मसाले घालू. तर सुक्या मसाल्यांमध्ये जास्त काही नाही घालायचं. थोडीशी हळद घालायची, थोडीशी धने जिरे पावडर घालायची, थोडासा गरम मसाला घालायचा आणि एक चमचा एवढा घरगुती काळा मसाला किंवा लाल मसाला घालायचा. कारण माझ्याकडे मिरची नव्हती. मिरची जर असती तर मला हे लाल तिखटची वगैरे गरज नसती पडली. मिरची नव्हती म्हणून मग मी तिखटच घातलं इथे. आणि तिखट घालूनच छान ही तिखट जे आहे मसाला जो आहे तर तो छान परतवून घेतला, छान एकजीव करून घेतला आणि लगेच म्हणलं अगोदर मीठ देखील घालून घ्यावं म्हणजे लगेच मिक्स होऊन जाईल. आणि मग मी मीठ देखील घातलं आहे आणि छान असं आता हे एकजीव होऊ देत आहे. आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं सगळं एकजीव झालेलं आहे, सगळं परतवून देखील झालेलं आहे. आता लगेच मी यामध्ये घालणार आहे शेवया
आणि शेवया देखील छान अशा परतवून घ्यायच्या आहेत. यामध्ये आपण शेवया अगोदर देखील भाजून घेतलेल्या आहेत, त्यामुळे जास्त काही करायची गरज नाही. पण एकजीव झाल्या पाहिजेत, एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता मी आता हे छान असं एकजीव करत आहे संपूर्ण मिश्रण, कारण संपूर्ण एकजीव करायचं आणि मगच यामध्ये पाणी घालायचं. तुम्ही पाहू शकता हे छान असं आता परतून झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये पाणी घालायला काहीच हरकत नाही. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी करू शकता, कारण कोणाला जास्त पाण्याची आवडते, कोणाला कमी पाण्याची आवडते. मी आता इथे पाणी घालून घेते आणि अशा पद्धतीने आता मी इथे आपली शेवयाची जी खिचडी आहे, जी उपमा आहे, तर तो तयार आहे. प्रत्येकालाच गोड शेवया खाऊन कंटाळा आला असेल तर हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आपण शेवयांपासून नूडल्स देखील बनवू शकतो. तुम्हाला शेवयांपासून नूडल कसे बनवायचे त्याची रेसिपी हवी असेल तर ती देखील कमेंट करा, मी ती देखील अपलोड करेल लवकरच. आणि तुम्ही पाहू शकता आता यातलं पाणी जे आहे तर ते कमी झालेलं आहे. अजून थोडंसं पाणी संपूर्ण कमी होऊ द्यायचं. आणि तुम्ही पाहू शकता त्या शेवया शिजल्या देखील आहेत, पण हातावरून सटकत आहेत, पण शेवया छान शिजल्या आहेत. अजून हे 2 मिनिट लागणारच आहेत ना पाणी संपायला, तोपर्यंत पूर्ण शिजून होतील. आणि आता लगेच आपण गरम गरम खायला घ्यायचे आहेत. तर कशी वाटली आजची ही शेवयाच्या उपमाची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. असेच कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी अजून मी नक्की काय अपलोड करू, तुम्हाला रेसिपी पाहायला आवडतात की मग डेली ब्लॉग पाहायला आवडतात, नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी ते घेऊन येईल. आणि आता झालं आपलं खायला रेडी, तर कोथिंबीर टाकून खाऊन घेऊ.